Okay. Welcome to Tech Math channel. Now in the previous Google Meet live session, we have seen the various concepts related to financial planning. Within that, we have seen the main concept, that is GST, Goods and Service Tax. Then what is CGST, SGST, and how to calculate GST, CGST and SGST. हे सगळे कन्सेप्ट जे आहेत हे सगळे कन्सेप्ट लास्ट जे आपलं गुगल मीट सेशन झालं त्याच्यामध्ये आपण पाहिलेले आहेत. अँड नाउ टुडे वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झाम्पल्स गिवन इन प्रॅक्टिस सेट 4.1. 4.1 मध्ये एकूण 7 एक्झाम्पल्स आहेत आणि ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत, समजून घेणार आहोत. तुमच्या सोबत मॅथमॅटिक्स बुक असू द्या, नोटबुक असू द्या आणि एक्झाम्पल जे आहे ते पुस्तकामध्ये व्यवस्थित रीड करा. मी इथं रीड करून गिवन वगैरे जे असेल ते लिहितोय आणि मी सॉल्व करून दिलं की लगेचच तुम्ही देखील हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. So let's solve the first example given in practice set 4.1. I will read that example. Pawan Medical supplies medicine. Pawan Medical जे आहे ते medicine supply करतं. On some medicines the rate of GST is 12%. So the first given part is rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? And to find रेट ऑफ CGST and SGST आपल्याला फाइंड आउट करायचा. आता या मागच्या सेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की जीएसटी जो असतो त्या जीएसटी चा हा CGST आणि SGST असतो. म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा त्याचा हाफ असतो. अगदी खूप हा जो क्वेश्चन जो आहे तो आपल्या परीक्षेमध्ये 1 मार्कला वगैरे हा विचारला जाऊ शकतो. अगदी सिंपल असं याचं सोल्युशन आहे की जो जीएसटी जो दिलेला असतो त्याचा हाफ CGST आणि त्याच्याच हाफ SGST असतात. CGST आणि SGST दोन्ही इक्वल असतात. नाउ फॉर टू कॅल्क्युलेट CGST इज इक्वल टू 1/2 इंटू GST. हा आपण फॉर्म्युला इथं तयार करून लिहिलेला आहे. याचा हाफ असतो तो. सो 1/2 into 12%, that is equal to 2 1 are 2, 2 6 are 12, so this is equal to 6%. CGST 6% आला आणि तितकाच SGST देखील असतो. SGST देखील आपण असे म्हणू शकतो 1/2 into GST किंवा SGST that will be same as CGST असे तुम्ही लिहू शकता. आणि मग जर CGST 6% आहे तर SGST देखील 6% असणार आहे. आणि मग शेवटी आपण जे फायनल आन्सर जे आपल्याला मिळालेले आहे, फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे CGST इज इक्वल टू 6% and SGST इज इक्वल टू 6%. त्यानुसार हा खूप इझी असा क्वेश्चन होता. लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की या लेसन मध्ये खूप कन्सेप्ट खूप दिले गेलेले आहेत आणि त्या तुलनेनं प्रॅक्टिस सेट मधले जे एक्झाम्पल्स आहेत ते खूप इझी असे एक्झाम्पल्स असतात. फक्त पर्सेंटेज कॅल्क्युलेट करणं, मल्टिप्लाय, ऍडिशन आणि डिव्हिजन ते अगदी खूप सिंपल दिलेले आहेत. असे खूप सोपे एक्झाम्पल्स या प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत. लेट्स सॉल्व द सेकंड एक्झाम्पल. On certain article, if the rate of CGST is 9%, the rate of CGST is 9%. What is the rate of SGST and what is the rate of GST? And to find SGST and GST. SGST आणि GST आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सेकंड क्वेश्चन देखील खूप सिंपल आहे. आता आपण एक फॉर्म्युला लिहिलेला होता की CGST that will be same as SGST. आपल्याला SGST फाइंड आउट करायचा. सो I write here SGST is equal to CGST. CGST आपल्याला दिलेला आहे 9%.
So SGST will be 9%. SGST, CGST दोन्ही सेम आहे, ते 9% आले. And GST is nothing but CGST plus SGST. This is equal to 9% plus 9% is equal to 18%. So the final answer will be SGST is equal to 9% and GST is equal to 18%. Now the third example, Messrs Real Paint sold 2 tins of luster paint. Real Paint क्या है? 2 tin of luster paint हे त्यांनी सेल केलेला आहे. And the taxable value of each tin is 2,800. एका टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू, आता टॅक्सेबल व्हॅल्यू काय ते मी एक्सप्लेन करतो. तर एका टीनची, एका डब्याची टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती 2,800 आहे. If the rate of GST is 28%, rate of GST हा 28% जर आहे, then find the amount of CGST and SGST in the tax invoice. To find amount find करायचे आपल्याला. अमाउंट ऑफ CGST and SGST आपल्याला फाइंड आउट करायची. आता इथं 2 टीन लस्टर पेनचे 2 डबे जे आहेत ते त्यांनी विकलेले आहेत. एका डब्याची जी किंमत आहे 2,800 आहे. याच्यावरून आपल्याला 2 डब्याची किंमत फाइंड आउट करता येईल. जीएसटी चा रेट जो आहे तो 28% आहे आणि आपल्याला CGST आणि SGST ची अमाउंट जी आहे ती अमाउंट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता टॅक्सेबल अमाउंट काय असते ते समजून घ्या की अशी अमाउंट की ज्या अमाउंट वर आपल्याला टॅक्स लावायचा, टॅक्स म्हणजे CGST आणि SGST, दॅट अमाउंट इज कॉल्ड एज अ टॅक्सेबल अमाउंट और टॅक्सेबल व्हॅल्यू. तर टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 2,800. आता आपल्याला ही एका टीनची व्हॅल्यू आहे 2,800. त्यांनी 2 टीन जे आहेत ते 2 टीन सेल केलेले आहेत. तर मग आपल्याला त्या 2 टीनची जी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल ते अगोदर फाइंड आउट करू. Taxable value of 2 tin is equal to 2 into 5,600 रुपीज 5,600 ही 2 टीनची व्हॅल्यू झाली. आता या 2 टीनच्या व्हॅल्यूवर आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? अमाउंट ऑफ CGST आणि अमाउंट ऑफ SGST. आता अमाउंट ऑफ CGST आणि अमाउंट ऑफ SGST जे असणार आहे त्या पूर्ण जीएसटी जो आहे तो 28% जर आहे तर CGST जो असेल तो 14% येईल, SGST जो आहे तो 14% येईल. CGST आणि SGST जीएसटीच्या हाफ असतात. हे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलेले आहे. आता या दोन्हीची जी अमाउंट जी आहे ती अमाउंट आपण फाइंड आउट करतोय. आता ही अमाउंट फाइंड आउट करताना इथं मी अमाउंट फाइंड करतो CGST ची. आता CGST काय असणार आहे की 28% जीएसटी आहे म्हणजे CGST येणार 14%. सो 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आणि 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आलेली इथं आपण कॅल्क्युलेट केलेली 5,600. 14% ऑफ 5,600 याची 14% चं साइन घ्यायचं आपण काढतो. हे साइन काढल्यानंतर आपल्याला डिनॉमिनेटर हा 100 द्यावा लागतो. 6-7 मध्ये पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेट करायचं हे आपण शिकलेलो आहोत.
14/100 into 5,600. 0, 0, 0, 0 will get cancelled. So CGST is equal to 14 into 56. So that's it. So CGST is equal to 784. हा CGST आला आणि SGST जो असतो तो सेम असतो. It is also same as rupees 784. So the amount of CGST will be 784 and amount of SGST will be 784. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. Now we'll solve question number 4. I will read the question. The taxable value of wristwatch bell. Wristwatch bell जो आहे त्याची taxable value. Taxable value म्हणजे ज्या व्हॅल्यू वर आपण टॅक्स अप्लाय करणार आहोत, CGST आणि SGST. So the taxable value of wristwatch bell, घड्याळाच्या बेलची जी taxable value ची किंमत म्हणजे आहे ती 586 आहे. The rate of GST is 18%. Rate of GST is 18%. 18% हा GST चा रेट आहे. Then what is the price of the belt for the customer? आपल्याला फाइंड काय करायचंय? To find price of the belt. Price of the belt. Price of the belt for the customer. आता price of the belt for the customer कसं येणार आहे? तर एक तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू आणि त्या टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये जीएसटी जी असणार आहे हा जीएसटी तिथं अप्लाय केला जाणार आहे. आता इथे डायरेक्ट जीएसटी दिलेला आहे. सीजीएसटी एसजीएसटी आपल्याला काय फाइंड आउट करायचं नाहीये. डायरेक्ट जीएसटी जो असेल तो या 500 टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे 586 वर आपण अप्लाय करणार आहोत. सो द प्राइस फॉर कस्टमर विल बी, प्राइस फॉर द कस्टमर विल बी. तर इथं बाकीचे जे स्टेटमेंट जे असतात ते नोटबुक मध्ये व्यवस्थित तुम्ही लिहा. प्राइस फॉर द कस्टमर विल बी टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. तर टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती 586 प्लस जीएसटी जे आहे ते जीएसटी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. जीएसटी काय दिलेलं आहे? 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. जी टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे त्याच्यात आणखी आपण 18% याचे टॅक्सेबल व्हॅल्यूचे आपल्याला ऍड करावं लागणार आहे. 18% ऑफ 586. सो दिस विल बी 586 प्लस 18%. आता सांगितल्याप्रमाणे 18/100 into 586. 586 प्लस 18% जे आहे 18% ची व्हॅल्यू येते 105.48. 18/100 into 586. इथे तुम्ही याला हाफने डिवाइड करू शकता किंवा जो सिंपल फॉर्म तुम्हाला योग्य असेल तो सिंपल फॉर्म इथे द्या. मिळणारी जी व्हॅल्यू असेल ती 105.48 आपल्याला मिळणार आहे आणि याची जर आपण ऍडिशन केली तर 691.48. म्हणजे ह्या 691.48 जे आहे 105 रुपये 48 पैसे जे आहे ते जीएसटी चे ऍड केले जातील आणि ते ऍड करून या टॅक्सेबल व्हॅल्यू मध्ये जर आपण ऍड केले तर कस्टमरला जी व्हॅल्यू जी असणार आहे प्राइस फॉर द कस्टमर विल बी 691.48
अशी जी व्हॅल्यू असेल ती त्या व्हॅल्यूला तो बेल जो असेल तो बेल सेल केला जाईल. Now we'll solve question number 5. Question number 5. The total value with GST. Total value with GST. Total value with GST of a remote control toy. का रिमोट कंट्रोल टॉय जे आहे त्याची जीएसटी सहित जी व्हॅल्यू जी आहे ती 1770 आहे. ही विथ जीएसटी. द रेट ऑफ जीएसटी इज 18%. रेट ऑफ जीएसटी जो आहे तो 18% आहे. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू सीजीएसटी अँड एसजीएसटी फॉर द टॉय कार. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आणि रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी ची अमाउंट जी असणार आहे ती अमाउंट आता आपल्याला फाइंड आउट करायची. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली होती, जीएसटी चा रेट दिला होता आणि जी सेलिंग प्राइस जी असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची होती. या एक्झाम्पल मध्ये व्हॅल्यू विथ जीएसटी म्हणजे सेलिंग प्राइस कस्टमरला ज्या किमतीला ती टॉय रिमोट कंट्रोल टॉय कार जी पडलेली आहे ती 1770 रुपीजला त्यांना मिळणार आहे. मग त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती असणार आहे? ही अमाउंट जी आहे 18% टॅक्स अप्लाय करून त्यांना दिलेली आहे. मग आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करायची. आता ही फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आहे आपण? ही टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहित नाहीये. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आपण अझ्युम करू. सो लेट टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू एक्स असं आपण अझ्युम केलं. आता ही टॅक्सेबल व्हॅल्यू कशी अप्लाय झालेली आहे ते आपण पाहू. आता फायनल व्हॅल्यू जी आहे म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी. तर व्हॅल्यू विथ जीएसटी कशी अप्लाय केली जाते? तर हा टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस याच्यामध्ये जीएसटी जर आपण केले टॅक्सेबल व्हॅल्यू याच्यावर टॅक्स अप्लाय केला जातो ती व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये जर जीएसटी आपण अप्लाय केला तर आपल्याला व्हॅल्यू विथ जीएसटी मिळते. आता या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आपण इथं पुट करू. आता या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता व्हॅल्यू विथ जीएसटी अप्लाय करून किती व्हॅल्यू आलेली इथं दिलेली आपल्याला 1770. त्यानंतर इज इक्वल टू ऍज इट इज. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काही माहित नाही ती आपण एक्स अझ्युम केलेली प्लस जीएसटी दिलेला 18%. पण 18% कशावर असतो हा जीएसटी? हा 18% टॅक्सेबल व्हॅल्यूवर असतो. म्हणजे इथं काय येणार आहे? 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू काय? एक्स आहे. या एक्स वर 18% अप्लाय केला. 18% ऑफ एक्स म्हणजे एक्स प्लस 18% ऐवजी आपण 100 लिहिले इंटू एक्स. जसे इथं काय झालं? एक्स प्लस 18 इंटू एक्स 18x अपॉन 100 आणि इथं 1770. आता हा काय होईल? हा जो आहे इथं आपल्याला 100 जो आहे 100 ने x ला मल्टिप्लाय करावा लागेल. याचा डिनॉमिनेटर 1 आहे म्हणजे इथं डिनॉमिनेटरला 100 इंटू 100 इथं मी सॉल्व करतोय. 1770 इज इक्वल टू 100 इंटू 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 इंटू x 100x प्लस 18x 100x प्लस 18x 1770 is equal to 100 plus 18x is equal to 180x upon 100. आता हा 100 जो आहे हा डिनॉमिनेटर आहे इकडे येताना तो मल्टिप्लाय होईल.
हा मल्टिप्लाय इकडे येताना डिवाइड होईल इज इक्वल टू एक्स. म्हणजे याची जी व्हॅल्यू इज 1717 200 अपॉन 118 इज इक्वल टू एक्स. आता याला जर आपण कॅल्क्युलेट जर आपण केलं तर ही व्हॅल्यू जी येणार आहे ही व्हॅल्यू येते 1500. एक्स ची जी व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे ती मिळणार आहे 1500. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली आहे ती मिळते 1500. दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. हे एकदा पाहून घ्या, मग नंतर थोडा बोर्ड इरेज करून आपल्याला याची जी अमाऊंट जी आहे टू फाइंड टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. आणि आणखीन काय फाइंड आउट करायचं, सीजीएसटी आणि एचजीएसटी फाइंड आउट करायचं. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे ती मिळाली आपल्याला 1500. आता आपल्याला अमाऊंट ऑफ सीजीएसटी आणि अमाऊंट ऑफ एचजीएसटी फाइंड आउट करायचे. राहिलेला जो क्वेश्चन जो आहे तो वरती मी सॉल्व्ह करतो की ज्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1500. आता आपल्याला सीजीएसटी आणि एचजीएसटी ची अमाउंट फाइंड आउट करायची. सीजीएसटी आणि एचजीएसटी ची अमाउंट जी आहे, आता पूर्ण जीएसटी जो होता हा जीएसटी आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेला, हा जीएसटी क्वेश्चन मध्ये आपल्याला दिला होता 18%. म्हणजे हा सीजीएसटी जो असणार आहे हा येणार आहे 9%. 9% ऑफ काय, टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे 1500. म्हणजे 9 अपॉन 100 into 1500. 0 0 कॅन्सल, 135. जे सीजीएसटी मिळाला 135 आणि एसजीएसटी जो असणार आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी सेम असतात. म्हणजे एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी. सीजीएसटी आपण फाइंड आउट केलेले आहे 135. जे दोन्हीचे अमाउंट सेम झाले 135 प्लस 135 270. 270 जे आहे ते आपण याच्यामध्ये जर ऍड केले 1500 मध्ये 270 ऍड केले म्हणजे 1770 मिळतात. त्या पद्धतीने आता हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू न देता जीएसटी अप्लाय करून व्हॅल्यू दिली गेलेली होती ती होती 1770. याच्यावर आपण टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट केली. टॅक्सेबल व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली की टोटल व्हॅल्यू ती कशी कॅल्क्युलेट करता, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस 18% ऑफ जीएसटी. हे 18% ही टॅक्सेबल व्हॅल्यू माहित नव्हती आपल्याला, ती आपण एक्स अज्युम केली. मग या एक्स चे 18% इथे कॅल्क्युलेट केली. हा फॉर्म्युला तयार केला. त्याच्यावर सिंपल फॉर्म देऊन आपल्याला जी व्हॅल्यू जी मिळाली टॅक्सेबल व्हॅल्यू ती 1500 मिळाली. हे टॅक्सेबल व्हॅल्यू आणि या टॅक्सेबल व्हॅल्यूवर आपण सीजीएसटी आणि एसजीएसटी जे आहे ते अमाउंट आपण फाइंड आउट केलेली. हा झाला क्वेश्चन नंबर 5. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 6. Question number 6 आपल्याला दिलेला आहे. टिप टॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाइड an AC of 1.5 ton to a company. The cost of AC supplied, cost of AC जे आहे with GST 51,200. Cost with GST. GST अप्लाय करून जी कॉस्ट दिलेली आहे ती आहे 51,200 रुपीज. 51,200 with GST. The rate of CGST on AC, CGST चा रेट दिलेला आहे 14%. CGST चा रेट हा 14% आपल्याला दिलेला आहे. Then find the following amounts as shown in tax invoice. Tax invoice जे आहे काल आपण ऑनलाईन सेशन मध्ये जो चार्ट जो दाखवला होता तुम्हाला, सिरियल नंबर, नेम ऑफ प्रोडक्ट, त्याच्यानंतर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू, ते जीएसटी चा सीजीएसटी चा रेट किती, सीजीएसटी चा अमाउंट किती, एसजीएसटी चा रेट, एसजीएसटी चा अमाउंट आणि टोटल व्हॅल्यू अशा आडव्या तक्त्यामध्ये आपल्याला तो पूर्ण इनव्हॉइस जे आहे टॅक्स इनव्हॉइस ते तयार करून दिले जातं.
तर ते टॅक्स इनवॉइस तयार करताना सगळं कॅल्क्युलेशन करतो, सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला देतो. तुम्हाला नंतर फक्त आडव्या म्हणजे हे आन्सर काढून झाल्यानंतर आडव्या चार्ट मध्ये त्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या. त्या व्हॅल्यू पुटअप करताना सिरियल नंबर, आता इथे एकच बिल आहे 1.5 टन एसीचं, त्याचं नेम ऑफ प्रोडक्ट, त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो, ती येणार आहे. रेट ऑफ सीजीएसटी, अमाऊंट ऑफ सीजीएसटी, रेट ऑफ एसजीएसटी, अमाऊंट ऑफ एसजीएसटी आणि दोन्हीची टोटल करून ते तुम्हाला एका इनव्हॉइस मध्ये तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये अगोदर आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करू, जे क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत ते देखील द्यायचे. पण या क्वेश्चन मध्ये आपल्याला काही या सब क्वेश्चन दिलेले आहेत, या सब क्वेश्चनचा आन्सर आपण फाइंड आउट करणार आहोत. तर आता अगोदर पहिल्यांदा काय दिलेले की रेट ऑफ एसजीएसटी, रेट ऑफ सीजीएसटी, सीजीएसटी दिलेले 14%. पहिला क्वेश्चन जो आहे तो खूप सोपा आहे. रेट ऑफ काय दिलेले आपल्याला, फाइंड रेट ऑफ एसजीएसटी, एसजीएसटी, एसजीएसटी that will be same as जीएसटी. सीजीएसटी, सीजीएसटी 14% आहे, म्हणजे एसजीएसटी देखील 14% असणार आहे. त्यानंतर रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी ऑन एसी, जीएसटी फाइंड करायचं. जीएसटी कसं येणार आहे, सीजीएसटी प्लस एसजीएसटी. सीजीएसटी is 14% plus 14%, that will be 28%. हे झाले दोन क्वेश्चन. सीजीएसटी दिला होता, त्याच्यावर एसजीएसटी फाइंड आउट केला, एसजीएसटी आला 14%. जीएसटी फाइंड आउट करायचा होता. जीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी प्लस एसजीएसटी. सीजीएसटी 14%, एसजीएसटी 14%, that will be 28%. And now the next question is taxable value of AC. आता AC ची taxable value आपल्याला फाइंड आउट करायची. क्वेश्चन तुम्हाला लिहिता येऊ शकतील. सीजीएसटी 14 आहे, एसजीएसटी 14 आला आणि जीएसटी 28% आला. तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी, टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, मागच्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण ऍज्युम करू इज इक्वल टू एक्स. हे काय केलं आपण, ऍज्युम केलं. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी विल बी एक्स, हे आपण ऍज्युम केलं. आता हे ऍज्युम केल्यानंतर काय केलं की कॉस्ट विथ जीएसटी कशी फाइंड करतात, कॉस्ट जीएसटी जो आलेला आहे तो 28%, मागच्या क्वेश्चन मध्ये आपण फाइंड केलेला आहे. मग कॉस्ट विथ जीएसटी कशी फाइंड आउट करतात, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. कॉस्ट विथ जीएसटी दिलेली 51,200 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण एक्स ऍज्युम केली प्लस जीएसटी जो आहे तो 28%, मागच्या क्वेश्चन मध्ये सॉल्व केला आपण. मग 28% ऑफ एक्स, 28% ऑफ एक्स, 51,200 इज इक्वल टू x plus 28 upon 100 into x. 28% of x percent साइन कॅन्सल केलं म्हणजे आपण 100 लिहितो आपण. x plus 28x upon 100. मागच्या एक्झाम्पल सारखंच 100 into 1, 100 into 100. नंतर हा क्रॉस मल्टिप्लाय आपण केला 100 into x, 100x प्लस 28x. म्हणजे इथे काय येईल, हा 100x plus 28x, 51,200 as it is. 100 plus 28x, 128x upon 100. हे 100 जे आहे ते मल्टिप्लाय होतील 128 जसं ते डिनॉमिनेटर येतील. आणि याला जर आपण सिंपल फॉर्म जर दिला तर हा सिंपल फॉर्म दिल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू जी मिळते ती मिळते 40,000. x is equal to 40,000.
₹40,000. आता याला सिंपल फॉर देताना 512 आणि 128 इथं तुम्ही दोन दोन डिवाइड करा आणि किंवा मग 128 ला 128 ने 512 ला डायरेक्ट 4 चा भाग जातो. 128 1 जा 128 128 4 जा 512 400 into 100 is equal to 40,000. ही टॅक्सेबल व्हॅल्यू आली. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मिळाली याच्यातनं ही टॅक्सेबल व्हॅल्यू. आता आणखीन काय क्वेश्चन दिलेला आहे अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि अमाउंट ऑफ जीएसटी अमाउंट ऑफ सीजीएसटी. आता ही सीजीएसटी एसजीएसटी कसं फाइंड आउट करणार आपण तर ही कॉस्ट जी होती 51,200 होती याच्यातनं टॅक्सेबल व्हॅल्यू 40,000 आहे. तुम्ही जर याच्यातनं जी कॉस्ट विथ जीएसटी मधनं टॅक्सेबल व्हॅल्यू जर मायनस केली जर मायनस केलं तर काय येणार आहे 11,200. ही अमाऊंट ऑफ जीएसटी याच्यात मायनस केला त्याचा हाफ केला तर सीजीएसटी मिळाला त्याचा हाफ केला तर आपल्याला एचजीएसटी जो आहे तो एचजीएसटी आपल्याला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं हे आहे ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ते तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देतो. हे घेऊन द्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. हा घेतल्यानंतर 40,000 ही टॅक्सेबल व्हॅल्यू आली. आता ही टॅक्सेबल व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय करायचं बरं की अमाऊंट ऑफ जीएसटी. आता अमाऊंट ऑफ जीएसटी काय करणार की डायरेक्ट अमाऊंट ऑफ जीएसटी दोन मेथडने कॅल्क्युलेट करता येते. 51,200 मधून 40,000 मायनस करा किंवा मग या 40,000 चे 28% कॅल्क्युलेट करा तरी तुम्हाला ते मिळू शकतं. इझी मेथड जी आहे ती 51,200 मायनस 40,000 म्हणजे 11,200 जे आहे ती अमाऊंट ऑफ जीएसटी मिळाली. याचा हाफ जर केलं तुम्ही तर हाफ केल्यानंतर सीजीएसटी आणि एसजीएसटी जे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे 5,600 हे तुम्हाला एसजीएसटी मिळेल आणि 5,600 हे सीजीएसटी मिळेल. या पद्धतीने हा क्वेश्चन होता. व्यवस्थित प्रॉपर फॉर्मॅटने तुम्ही नोटबुक मध्ये तो नोट डाऊन करा व्यवस्थित हा सॉल्व्ह करा आणि मग राहिला आता आपल्या या क्वेश्चन मधला लास्ट क्वेश्चन जो आहे तो लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 जो दिलेला आहे प्रसाद परचेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स द डिस्काउंट ऑफ 5%. तर डिस्काउंट दिलेले आहे याच्यामध्ये. डिस्काउंट दिल्यानंतर काय करायचं ते मी सांगतो. डिस्काउंट इज 5% आणि प्रिंटेड प्राइस ऑफ 40,000 40,000 रुपयाची जी वस्तू जी होती त्याच्यावर 5% डिस्काउंट दिला गेलेला आहे आणि याचा जीएसटी जो चार्ज होतो तो 28% आहे. जीएसटी जो आहे तो 28% चार्ज केला गेला होता आणि आपल्याला जो फाइंड आउट करायचा वॉशिंग मशीनचा तर आपल्याला जो फाइंड आउट करायचा अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. टू फाइंड अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. आता हा कसा फाइंड आउट करायचा ते पाहूया आपण. सर्वात अगोदर डिस्काउंट दिला होता 5% ऑन 40,000 रुपीज. तर ज्यावेळी डिस्काउंट दिला जातो त्या अमाऊंट मधनं तो डिस्काउंटची अमाऊंट लेस केली जाते मायनस केली जाते. त्या लेस केलेल्या अमाऊंट वर जीएसटी जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. पूर्ण रकमेवर जीएसटी कॅल्क्युलेट केला जात नाही. जेव्हा डिस्काउंट दिला जाईल त्या डिस्काउंट अमाऊंट जी असेल ती त्या प्रिंटेड प्राइस मधनं एमआरपी जी असेल त्याच्यातनं मायनस केला जातो डिस्काउंट आणि मग जी डिस्काउंट करून आलेली जी रक्कम असणार आहे त्या रकमेवर जीएसटी कॅल्क्युलेट केला जातो. आता आपण डिस्काउंट अमाऊंट फाइंड आउट करू. डिस्काउंट अमाऊंट कसा फाइंड आउट करणार आपण 5% ऑफ 40,000 प्रिंटेड प्राइस. 5% ऑफ प्रिंटेड प्राइस 40,000 होती. 5% काय म्हणजे 100 येतात 0 गेले अचूक 20 0 2000 जे आहे 20 आणि 0 2000 काय झालं बरं इथं डिस्काउंट मिळाला.
मग डिस्काउंट झाल्यानंतर मग त्याची टॅक्सेबल अमाऊंट मिळाली आपल्याला. डिस्काउंट अमाऊंट ही झाली. आता टॅक्सेबल अमाऊंट काय? टॅक्सेबल अमाऊंट काय? ही प्रिंट प्राइस मायनस डिस्काउंट म्हणजे 40,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 38,000. आता आपल्याला जे फाइंड आउट करायला सांगितलेले ते काय काय फाइंड आउट करायचं? ऑल्सो फाइंड द अमाऊंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. सीजीएसटी आणि एसजीएसटी जे आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सीजीएसटी आणि एसजीएसटी जे येणार आहे ते 38,000 वर येईल. अगोदर मी सीजीएसटी जे आहे ते फाइंड आउट करतो. आता इथे जीएसटी 28% आहे म्हणजे सीजीएसटी जो असेल सीजीएसटी हा येईल 14% आणि एसजीएसटी जो असेल तो देखील येणार आहे 14%. दोन्ही 14% येणार आहे. आपण सीजीएसटी अगोदर कॅल्क्युलेट करू. सो 14% ऑफ 38,000 14/100 इंटू 38,000 0 0 कॅन्सल झाले आणि 14 इंटू 38 जे येणार आहे ते आपल्याला मिळेल 28 1 of GST is equal to 5,320. The amount of CGST जी आहे ती 5,320. HGST जे असणार आहे HGST देखील सेम आहे. HGST सेम आहे 5,320. आणि जर आपल्याला जीएसटी कॅल्क्युलेट करायचा असेल तर जीएसटी काय होईल? याच्यामध्ये आणखी 5,320 जर आपण ऍड केले म्हणजे 10,640 म्हणजे जीएसटी जो असेल हा जीएसटी याच्या डबल येईल. तो काय 10,640 इतकी अमाऊंट त्या जीएसटी ची येणार. या पद्धतीने पहा काय काय कॅल्क्युलेट केलं. डिस्काउंट दिला होता 40,000 वर. डिस्काउंट अमाऊंट आली 2,000. डिस्काउंट अमाऊंट आपण 40,000 मधून मायनस केली 38,000 आली. 38,000 वर आपण सीजीएसटी कॅल्क्युलेट केला 14% ना, कारण जीएसटी 28% होता त्याचा 14% दिला. ती अमाऊंट आली 5,320. जितकी सीजीएसटी ची अमाऊंट असते तितकीच एसजीएसटी ची अमाऊंट असते ती 5,320. आणि जीएसटी जो असतो तो एसजीएसटी किंवा सीजीएसटी च्या डबल असतो. तो आला 10,640. यानुसार या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये दिलेले सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. जर याच्यामध्ये काही तुम्हाला डिफिकल्टी असतील तर तुम्ही त्या डिफिकल्टी ग्रुपवर विचारू शकता. हा व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक पहा. आवश्यकता जिथे असेल तिथे व्हिडिओ पॉज करा. वहीमध्ये एक्झाम्पल सगळे जे आहेत ते व्यवस्थित लिहून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओला कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांनी हा व्हिडिओ पाहावा याकरता हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. पुरी आहेत का पण